मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। ठाकूर म्हणाल्या, सत्ताधारी ज्या प्रकारे जुमले फेकत आहेत त्याचेच आश्चर्य वाटते। हे लोक आधी म्हणत होते की अजित पवार यांनी घोटाळा केला असून त्यांनी जेलमध्ये जायलाच हवे, पण आज हेच 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणारे लोक त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसले आहेत। धनंजय मुंडे यांना शपथ देण्याची गरजच नव्हती असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली। हा सगळा प्रकार शपथविधींच्या आधीच उघड झाला होता। संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते। विरोधी पक्षांच्या दबावानंतरच सरकारला राजीनामा द्यावा लागला। सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे असे त्या म्हणाल्या। यशोमती ठाकूर यांनी हे सरकार भ्रष्टाचारासाठीच सत्ता टिकवून असल्याचा आरोप केला आहे। जर यांच्यात थोडी जरी नैतिकता असती तर मंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला असता, पण इथे फक्त दबाव आल्यावरच पावलं उचलली जातात। सरकारमध्ये अनेक लोक गुन्हेगार आहेत आणि त्यांनाच मंत्रिपद दिले जात आहे। हा गोंधळ फक्त पैसे कमावण्याकरिता सुरू आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली। कसं पाहता, जवळपास 80-90 दिवसांपासून हे प्रकरण सुरू आहे। राजीनाम्याची मागणी सुरुवातीपासून होतोय, आता राजीनामा झालाय। खरं आश्चर्य हे जे जुमले जे फेकतात ना सत्ताधारी, या सगळ्या गोष्टींचं आश्चर्यच आहे। हेच म्हणाले होते की अजितदादांनी जेलामध्ये गेलं पाहिजे, त्यांनी एवढा भ्रष्टाचार केला। आज ते 70,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारी मंडळी आज त्यांच्या सोबत त्या ठिकाणी सरकारमध्ये आहेत। तसंच एकनाथ शिंदे साहेबांबद्दल पण हे म्हटले होते, सेम टू सेम। या व्यक्तींनी धनंजय मुंडेंना शपथ देण्याचं कामच नव्हतं, कारण हा सगळा गोंधळ हा शपथविधीच्या आधी त्या ठिकाणी उघडकीस आलेला होता। आज संतोष देशमुखांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या या लोकांनी केली आणि फोटो व्हायरल झाले, विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि निर्लज्जपणाची कळस या लेखांनी गाठल्यानंतर आज राजीनामा देत आहेत। थोडीशी नैतिकता असती तर हे जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांनी राजीनामा मागितला असता आणि जो मंत्री आहे त्यांना राजीनामा दिला असता, पण हे प्रेशर केलं म्हणून राजीनामा, नाही तर यांना सगळं गुंडाळायचं आहे। हे सगळे अपराधी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत। अपराध करणाऱ्यांना यांनी शपथ दिलेली आहे, ही वास्तविकता आहे। हे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि यांचा मूळ उद्देश सरकारमध्ये येण्याचा, पैसे कमवायचा आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोंधळ हा सहन केला जातो। अशाच वेगवान घडामोडी पाहण्याकरिता आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।